रामकृष्ण
हरिनाम वेळी पावती विस्तार हरिनाम वेळी पावती विस्तार हरि पुष्पी भार Bye.
हरिनाम वेदे पावली विस्तार, हरिनाम वेदे पावली विस्तार, फळे पुष्पे भार ओल्हावली, तेथे माझ्या मना होई पक्षीराज, साधावया काज तृप्तीचिया, मुळेचिया बीजे दाखविले गोडे, लाहो करे जोडे झाले याचे, तेथे माझ्या मना होई पक्षीराज, साधावया काज तृप्तीचिया. तुका म्हणे क्षण क्षणात जातो काळ, तुका म्हणे क्षण क्षणात जातो काळ, गोडी ते रसाळ अंतरील, तेथे माझ्या मना होई पक्षीराज, साधावया काज तृप्तीचिया.
हरिनाम वेली पावली विस्तार फळे पुष्पे बहार ओल्हावली तेथे माझ्या मना होई पक्षीराज साधावया काज तृप्तीची हा सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा असून या अभंगामध्ये महाराजांनी आपल्या मनाला उपदेश केला. विठाला मनाला उपदेश करताय. प्रतिवर्षानुसार आपल्या गावामध्ये श्री क्षेत्र देवळी या ठिकाणी प्रतिवर्षानुसार संपन्न होणारा हा महोत्सव आहे. या वर्षी त्याची विशेषता अशी 4 तप या निमित्ताने पूर्ण होतात. 48 वर्ष 4 तप पूर्ती आणि त्यातही योगायोग भगवंताच्या मूर्तीची याच वर्षामध्ये प्राणप्रतिष्ठा व्हावी. मारुतीरायाच्या मंदिर सर्व मूर्ती या निमित्ताने झाल्या आणि दरवर्षीचा उत्सव आजपासून आरंभ झालेला आहे. या प्रथम दिवसाची कीर्तन नृत्य सेवा माझ्या वाटेला आली आहे. यथामध्ये दिलेल्या वेळेत काही अभंगावर चिंतन करण्याचा मी प्रयत्न करणारे अभंग निवडला आहे. जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा मनाला उपदेश करणारा अभंग आहे. विठ्ठला या अभंगाच्या द्वारा महाराज मनाला उपदेश करतात. उपदेशामध्ये पुष्कळ प्रकार आहेत. त्याची पद्धती पुष्कळ आहे. पण महत्वाचा भाग काय आहे? उपदेश कोणाला करायचा. पद्धती कशी असो कोणाला उपदेश करायचा आणि कोणाला उपदेश करायचा याही शब्दाचा अर्थ असा आहे की आपल्या मनाला उपदेश करायचा का लोकाला उपदेश करायचा. बहुसंख्य लोकांची प्रवृत्ती आपण पाहू लागलो ज्याला परोपदेश पांडित्य असं म्हणतात. म्हणजे माणसं दुसऱ्याला शिकवण्यात अतिशय हुशार असतात. पण जसं तो दुसऱ्याला शिकवतो तसं तो स्वतः वागेलच सांगता येत नाही. पण सर्व साधू संतांच्या जीवनाचा जर आपण विचार केला सर्व साधू संतांनी अगोदर अनुष्ठान केले मग उपदेश केला. किंबहुना ते संतांचं लक्षण आहे. तैसे संत जगी तैसे संत जगी
दहावीची अगदी स्वतः अनुष्ठान करून जे उपदेश करतात त्याला संत म्हणतात. लक्षात घ्या, शास्त्रामध्ये आचार्य कोणाला म्हणावं त्याचं लक्षण आहे. तो काय हल्लीचा काळ नाही. लक्षात घ्या, हल्ली पदव्या एवढ्या स्वस्त झाल्या, भाकरी बनवणारा आचार्य असतो आणि त्याला आचार्य पदवी मिळते. भगवद्गीतेची पूर्ण संता झालेली नाही, 9वा 12वा 15वा अध्याय नाही आणि झालाय कोण? आचार्य. असं नाही आहे, त्याचं लक्षण आहे. आचिनोतीच शास्त्रार्थम आचार स्थापयत्यपि स्वयमेवाचरित्यस्तु स आचार्य इति स्मृतः. आचिनोतीच शास्त्रार्थम, जो शास्त्रार्थाला बरोबर जाणतो, नुसता जाणत नाही, त्या शास्त्रार्थाची समाजात स्थापना करतो. आचार स्थापयत्यपि, एवढ्यावर लक्षण पूर्ण होत नाही. स्वयमेवाचरित्यस्तु, त्या शास्त्रार्थाप्रमाणे जो स्वतः वागतो आहे, स आचार्य इति स्मृतः. ज्ञानेश्वर महाराज बघा कसं त्याचं चिंतन करतात. श्रुती स्मृतीचे अर्थ आपणची होनी मूर्त अनुष्ठाने जगादेत. वडील जे स्वतः अनुष्ठान करून जे उपदेश करतात, वडील शब्दाचा अर्थ पूर्व आचार्य, पूर्व संत, म्हणजे संतांचं लक्षण आहे. स्वतः अनुष्ठान करून उपदेश करणं म्हणजे उपदेश करत असताना अगोदर मनाला उपदेश. आपण बघा, संप्रदायाच्या आपल्या पायावर असणारे संत सम्राट ज्ञानेश्वर महाराज कोणतेही उपदेश करत असताना कोणाला नाम साधनेचा उपदेश केला का नाही? सर्व संतांनी कंठरवाणी केला, पुष्कळ आहे. तो उपदेश करत असताना ज्ञानेश्वर महाराजांनी अगोदर मनाला केलं, म्हणजे नुसतं लोकांना सांगितलं नाही नाम घ्या म्हणून, स्वतः नाम धारक होते ना. ज्ञानदेव वैष्णव मोठा, विठ्ठल नामे मुक्त पीठा, ज्ञानदान घडे श्रेष्ठा, वैकुंठ वाटा संत गेली. मग उपदेश करत असताना त्यांनी अगोदर मनाला केलंय ना. एक तत्व नाम दृढधरी मना, एक तत्व नाम दृढधरी मना, एक तत्व नाम दृढधरी मना, एक तत्व मनाला उपदेश करतात. हे मना, नाम साधनेला दृढतेने पकड, अनुष्ठान कर नामाचं. काय होईल? हरीशी करुणा येईल तुझी, त्या भगवंताला तुझी करुणा निर्माण होईल. आणि एकदा का देवाला करुणा निर्माण झाली तो तुझा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे अगोदर कोणाला उपदेश केलाय? मनाला. उपदेशाच्या या दोन बाजू आहेत, मनाला उपदेश करणं, जनाला उपदेश करणं. वारकरी संप्रदायातील आपली सर्व संत परंपरा श्रीमद निवृत्तीनाथ महाराजांपासून निळोबारायांपर्यंत हे सर्व संत अवतारी संत आहेत. जगदोद्धारासाठी आले, लोकांना उपदेश करण्यासाठीच आले. असं असलं तरी त्यांना ही गोष्ट ठाऊक आहे, स्वतः अनुष्ठान करून उपदेश केला तर लोकांवर परिणाम होईल, विशेष आचरावे लागेल. म्हणून या दोन बाजू आहेत. संतांनी जनाला उपदेश करत असताना अगोदर मनाला उपदेश, दोन बाजू आहे ना उपदेशाची, मनाला उपदेश, जनाला उपदेश.
महाराज एका प्रमाणात दोन्ही सांगतात ना, दोघांनाही मी उपदेश करतो काय ऐसे जागावी तो माना ऐसे जागावी तो माना ऐसे जागावी तो माना ऐसे जागावी तो जागवे तो मना आणि सरीसे जनासहित म्हणजे मी मनालाही उपदेश करतो आणि जनालाही उपदेश, दोन्ही उपदेश या अभंगामध्ये महाराजांनी मनाला उपदेश केला. मनाला का उपदेश केला? थोडस कारण आपण विचार करा, नेमका उपदेश तरी कोणाला केला याचा जरी आपण चिंतन पाहू लागलो. उपदेश कोणाला केला? उपदेशाचा विषय कोण आहे? जीवदशा पाहिली 84 लक्ष योनीमध्ये एवढे जीव आहे, मग उपदेश कोणाला आहे? बाकी जीवांना उपदेश नाही. उपदेशाचा विषय केवळ मनुष्य मात्र आहे. वेदत्रयीच्या पाना नये अन्यत्र लागू अर्जुना मनुष्या वाचोनी विधान आननो ही माणसाला उपदेश. माणसाला म्हणजे कोणाला? दिसणाऱ्या या शरीराला. शरीर जड आहे, आत्ता हे शरीर आहे आत्ता, आणि याच्यातून जेवढे प्राण बाहेर पडतात, लिंग देह बाहेर पडतो, तो देह सारखाच आहे. काय फरक आहे? देह जड आहे, ज्ञानहीन आहे, त्याला उपदेश नाही. देहाला उपदेश नाही. देहामध्ये असणारा आत्मचैतन्य सच्चिदानंद स्वरूप आहेच, त्याला उपदेश नाही. उपदेश कोणाला आहे नेमका? उपदेशाचा विषय सावास अंतःकरण विशिष्ट जीव म्हणजे मनाला उपदेश आहे. मनालाच का उपदेश केला? अगदी पहिलं कारण, व्यावहारिक कारण जरी पाहायचं ठरलं ना, आपण बघा, आपण चिंतन करा, मनाला उपदेश करणं सर्वात अवघड आहे. आणि अवघड काम पहिल्यांदा केलं पाहिजे, म्हणून मनाला उपदेश. मनाला उपदेश करणं अवघड का आहे? आपण बघा, आपण सांगितलेलं कदाचित लोक आपलं ऐकतील, पण मन असं विचित्र आहे ना, आपलं ऐकत नाही, आपल्यालाच त्याचं ऐकावं अवघड आहे. म्हणून मनाला उपदेश. मनालाच का उपदेश केला? थोडस शास्त्रीय कारण, तत्व लक्षात घ्या. सूक्ष्मता आहे मला माहिती आहे, पण सूक्ष्म तत्व कळालं पाहिजे. मनालाच का उपदेश केला? आपल्या शरीरात देवाने ज्ञान ग्रहण करण्याची जी साधनं दिली ना, 5 आहेत. पंच ज्ञानेंद्रिय ज्याला म्हणतात. पंच ज्ञानेंद्रियाच्या द्वारा आपल्याला ज्ञान होतं. ज्ञानाची साधनं किती आहेत? 5. इंद्रियाच्या द्वारा ज्ञान कशाचं होतंय? विषयांचं. विषय किती आहेत? 5. 5च का आहे? कारण हे निर्माण कोणापासून झाले? पंचमहाभूत. महाभूत किती? 5. विषय 5, इंद्रिय 5. 6वं इंद्रिय नाही, 6वं विषय नाही, कारण 6वं महाभूत नाही.
आता आपण बघा इंद्रियाच्या द्वारा विषयाचं ज्ञान होत आहे, पण त्यातही पुन्हा बारकाव असा आहे, एका इंद्रियाच्या द्वारा एकाच विषयाचं ज्ञान होतं, दुसऱ्याचं होत नाही. डोळ्याला रूपाचं ज्ञान होतं, कानाला शब्दाचं ज्ञान होतं, त्वचेंद्रियाला स्पर्शाचं ज्ञान होतं, जिवेलाच रस कळेल असं होत नसतं. घ्राणेंद्रियालाच गंधाचं ज्ञान होतं. काय बदल करू शकतो का आपण? चांगली उत्तम रीतीने बासुंदी बनवली, ज्ञानेश्वर मला सांगा, पोटात जायचे ना, बदल करू. कानातून गाण्याला ओतायला काय हरकत आहे? होऊ शकते असं. करोनी रससोय भरवी, पोटातच जाणार ना, गाणी केवी भरावी, फुले आणवणे बांधावी डोळा केवी, येथ रसतो मुखीची सेवावा, परिमळे तो घराण्याची घ्यावा, तैसा मी तो यजावा मीची म्हणून मी. असं का होतं? एक इंद्रिय एकाच विषयाला का बरं ते जाणतं, याचा कधी विचार केला? तत्व काय? पंचीकरण पुष्कळ आहे, आपलं शास्त्र फार सूक्ष्म लक्षात घ्या. कानालाच का शब्दाचं ज्ञान होतं, डोळ्यालाच का रूपाचं ज्ञान होतं. आपण जर बदल केला, जाऊ द्या, आता कंटाळा आला, पण डोळ्याने किती वेळ पाहायचं, कानाने पाहू, काही बदल करता येईल? एक इंद्रिय एकाच विषयाला का जाणतं, त्याचं कारण आहे. हे इंद्रिय तयार कसे होतात लक्षात घ्या. शास्त्रामध्ये सृष्टी निर्माण कशी होते, त्यात स्थूल सृष्टी निर्माण कशी होते, सूक्ष्म सृष्टी कशी, आपला देह कसा निर्माण होतो, देहातही ज्ञानेंद्रिय कसे तयार होतात, कर्मेंद्रिय कसे तयार होतात, पदार्थ कसे, पुष्कळ बारकाव आहे. मूळ मायेपासून झाले ते किती माया कशी त्रिगुणात्मक आहे, सत्व रजतम 3 गुण का लागतात, फार बारकाव आहे. ज्ञानेंद्रिय तयार करायचे काय पाहिजे? सत्वगुण. कर्मेंद्रियाला रजोगुण, पदार्थ करायला तमोगुण, पुष्कळ भाग आहे ना. ज्ञानेंद्रिय तयार करायचे, थोडक्यात आपण बघा. ज्ञानेंद्रिय कोणापासून तयार होतात? पंचमहाभूतापासून. त्यातही बारकाव आहे. एक एक ज्ञानेंद्रिय तयार होत असताना त्या त्या महाभूताच्या सत्वगुणापासून तयार होतं. पुन्हा म्हणजे इंद्रिय कोणापासून तयार होतात? त्या महाभूताच्या सत्वगुणापासून. अगदी थोडक्यात सांगतो, लक्षात घ्या. विस्ताराने तर तो मांडीपासून अभ्यासाचा तो विषय आहे, पण तत्व समजावं ना, कधी समजेल? आणि कीर्तनात नाही सांगायचं तर कुठे सांगायचं? हे काही कर्मणुकी करताय का? आपण बघा, शब्दाचं ज्ञान कानालाच का होतं? कान कसा तयार होतो? श्रोत्रेंद्रिय कोणापासून तयार होतं? श्रोत्रेंद्रिय तयार होतोय आकाशाच्या सत्वगुणापासून. शब्द हा आकाशाचा विषय, म्हणून आकाशाच्या सत्वगुणापासून तयार झालेलं श्रोत्रेंद्रिय शब्दाला जाणतं, दुसऱ्याला नाही. विठला विठला पाचही इंद्रियाचं स्वतंत्र आहे, तो वेगळा शिकवण्याचा विषय. कोणाला शिकायचा असेल, शिकवायची तयारी पाहिजे. पण कीर्तना एक उदाहरण तुम्हाला सांगितलं, एका इंद्रियाला एकाच विषयाचं ज्ञान का होत, पण मनाचं तसं नाही. मन कसं तयार होतं? इंद्रिय कसं, एक इंद्रिय थोडक्यात झालं कसं तयार होतं? त्या त्या महाभूताच्या सत्वगुणापासून. त्यात एक ते ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रियाला रजोगुण, तोही वेगळा भाग आहे. मन आपलं कसं तयार होतं? मुख्य विषय मनाचा आहे ना. मन तयार होत असताना पाचही महाभूताचं सत्वगुण एकत्र येतं, आणि म्हणजे तत्व तयार होतं, त्याचं नाव आहे मन. मन तयार होत असताना पाचही महाभूतातील सत्वगुण एकत्र आलं, जे तत्व आहे त्याचं नाव मन. म्हणून एक ज्ञानेंद्रिय एकाच विषयाला जाणतं, पण मन सर्व इंद्रियाच्या द्वारा सर्व विषयाला जाणतं. विठला शास्त्रीय परिभाषा अशी, ज्ञानेंद्रिय असाधारण कारण आहे, आपापल्याच विषयाला जाणतात. मन साधारण कारण आहे, म्हणजे प्रत्येक विषयाला जाणतं मन. त्याला शास्त्रात साधारण कारण म्हणजे प्रत्येक ज्ञानास त्याची अपेक्षा आहे. तुका म्हणे मन, तुका म्हणे Come on!
सकळ कारण. प्रत्येक ज्ञान संपादन करण्यात मनाची अपेक्षा आहे. आपण बघा, आता आपण कीर्तनाला इथे येऊन बसला, शरीराने बसलो आहे. केवढे स्पीकर आहे, काय लहान आवाज आहे, शब्दही कानावर पडत आहे. पण मन जागेवर नसेल, कीर्तनकार काय सांगतो लक्षात का? मन प्रत्येक ज्ञान श्रवणाला मनाची अपेक्षा ना. तरी अवधान ऐकली दिजी, मग सर्व सुखासी पात्र होईजी. हे प्रतिज्ञोत्तर माझी उघडाई का. श्रवण करायला सुद्धा काय मन जागेवर बसतं. आता कीर्तन झालं, पंगत आहे, जेवायला बसायचं, मन जागेवर पाहिजे की जेवताना मन जागेवर तर सांगतात ना. टीव्ही पाहता जेवू नका, मोबाईल हातात घेऊ का, तुम्ही पुष्कळ करणार तो आता चिंतनाचा भाग. आता नाही मन काय पाहिजे जागेवर, नाही तर काय घालून किती खातो लक्षात येईल. प्रत्येक गोष्टीत मनाची अपेक्षा आहे. प्रत्येक साधा हिशोब करायला बसला मनुष्य, मन वेगळं त्याला पावलाय 5 आणि 2 8, 5 आणि 2 7 होणारच नाही. पाहताना सुद्धा डोळ्याने पाहत असताना मन जागेवर नसेल, काय पाहिलं लक्षात येतं. माझा अनुभव सांगू, एक सांगू. सद्गुरू श्री निवृत्तीनाथ महाराजांची संजीवन समाधीची पूजा वंश परंपरेने घडण्यात आहे. सेवा करायची, रोजची पूजा. तेव्हा काही भाविक येतात, महाराज समाधीची पूजा करायची. ठीक आहे, एकाने अशीच पूजा केली, सर्व पूजा झाली, आरती बसायला सर्व झालं. तुला काय सांगितलं, दादा आपली पूजा झाली, पूजेचा प्रसाद म्हणून नारळाला प्रसाद तुला देतो, तू घे, तुझ्या पत्नीच्या ओटीत घाल, देवाला ब्राह्मणाला नमस्कार. साधं सोपं सांगितलं, काही अवघड सांगितलं, काही न्याय घेतील, वेदांत सांगितलं. नारळ प्रसाद त्याला दिला, तिने आपल्या पत्नीच्या ओटीतही घातला आणि पत्नीच्याच पाया पडला. त्याला म्हणलं, बायकोच्या कसा पाया पडला? होय, तुम्हीच सांगितलं. मी काय सांगितलं, नारळ प्रसाद घे, पत्नीच्या ओटीत घाल, देवाला ब्राह्मणाला नमस्कार. हो हो हो, माझं लक्ष नव्हतं. लक्ष नसेल मनुष्य जवळ पूजा करू शकत नाही. आपण बघा, मनाचं साह्य किती महत्वाचं आहे. प्रपंच करायलाही मनाचं साह्य लागतं आणि परमार्थ करायला, परमार्थाची तर संपूर्ण इमारत मनाच्या साह्यतेवरच आहे ना. आपण बघा, ज्याला मनाचं साह्य मिळत नाही त्याचा प्रपंचही धड होतो आणि त्याचा परमार्थही धड होत नाही. आणि ज्याचा प्रपंचही धड नाही, परमार्थही धड नाही ना, त्याचं हे धड फक्त फिरणारं शिल्लक राहतं. साह्यता फार महत्वाची. आपण बघा, साधू संतांचा उपदेश कसा आहे. साधू संत काय सांगतात, संसारात राहून परमार्थ करा. याचा भाव काय, संसारात राहून करा म्हणजे याच्यातला भाव असा आहे, लक्षात घ्या. शरीराने संसारात राहा पण मनाने परमार्थ. आपलं नेमकं उलट आहे का? परमार्थामध्ये कसे राहतो आपण, प्रपंचात कसे. परमार्थामध्ये केवळ शरीर आहे आणि प्रपंचात शेंडी सगळं बुडाली. वारीचा अनुभव, आपण वारीत जातो, वारी आपण चिंतन करा. घरचे माणसं चिंतन करतात, आज आणखी कुठे असेल, काय चालू आहे, आणि आपण चिंतन करतो. घरून निघालो तेव्हा पहिला पाऊस झाला होता, पहिलं भात केलं, दुसऱ्या भाताचं काय झालं कोण असतं. आपण वारीत आहे, खरं कोण वारीत आहे? नुसतं देहाने नाही, लक्षात घ्या. देह कुठे असो, देह असो माझा भल दे ठाई, चित्त तुझे पायी असू द्यावे. आणि जर परमार्थात भगवत चेतनात जर मन नसेल, नुसतं शरीर. महाराजांची भाषा किती परखड आहे. जवळे नाही चित्त, जवळे नाही
माय मानलेले प्रेत किती भाषा परखड आहे, चित्ताची किती अपेक्षा आहे मनाची. परमार्थ सोपा आहे का अवघड आहे? लक्षात घ्या, परमार्थ सोपा पण आहे अवघड पण आहे. कोण्या दृष्टीने सोपा आहे, कोण्या दृष्टीने अवघड आहे. ज्याला मनाचं साह्य मिळतं ना त्याच्याकरता फार सोपं आहे. थोडे आहे पण कधी चित्त साह्य झाली. म्हणून मन हे साधारण कारण आहे, प्रत्येक ठिकाणी लागतं, जास्त विस्तार नाही वेळेची काही मर्यादा. पण असं हे मन साधारण कारण असल्यामुळे मनाला उपदेश केला. बरं, ती उपदेश करण्याची पद्धती आहे पुन्हा मनाला. का पद्धती लक्षात घ्या. मन सत्वगुणाचं कार्य, पाचही महाभूताच्या सत्वंशाचं कार्य, त्याला सत्व म्हणतात. पण बसले कुठे? रजोगुणाच्या खांदी. म्हणून ते कसं आहे, चंचलमी मन कृष्ण प्रमाथित बलभद्रुडम तस्याहम निग्रहम मन्ये वायुरी वसुदुष्करम. मनाचा स्वभाव तुम्ही बघा. म्हणजे त्याला उपदेश करण्याची पद्धती. मन हटवादीपणाने ऐकत नाही, बळजबरीने ताब्यात येत नाही. त्याला बाळ बाळ करून प्रतिपादन करावं लागतं. आत्मीयते आपण बघा ना, साधा अनुभव. उद्या देवाची पूजा आली की ध्यान करायला बसा, डोळे मिटा, काय होतं बघा. आता डोळे असल्यावर जेवढं आहे तेवढं दिसतं का नाही? डोळे मिटल्यावर नाही ते दिसतं. अगदी पिराचा उरूस भरावा अशी अवस्था. मनाचा स्वभाव आहे. साधू संत वेद शास्त्र जसं सांगतात ना तसं त्याला सांगायला जावं, नेमकं उलट करणे त्याची प्रवृत्ती. एके ठिकाणी बसावं ठरवलं, पैसो मनोतरी हिंदवी दाही पाव. तसं हिंदू जेवढा जोरात आपण तेवढा उधळतो, तसं मन हटवादीपणाने ते ऐकत ताब्यात येत नाही. आत्मीयतेमध्ये विश्वासात घेऊन त्याला उपदेश करावा लागतो. भूतपूर्व श्री तुकाराम महाराज या भागात मनाला उपदेश करतात. पण उपदेश करत असताना सांगतात, हे मना, आपल्याला इतर साधनात प्रवृत्त व्हायचं नाही. इतर साधनात कदाचित अवघडपणा असेल, इतर साधन निश्चित देवापर्यंत जातील तर सांगता येणार नाही. आपल्याला अशा साधनेचा अनुष्ठान करायचं म्हणा जे साधन सर्वात सुलभ आहे, निश्चित देवापर्यंत जाणार आहे, कुठलीच अडचण नाही, सर्वात सोपं आहे. मग अशी साधना कोणती आहे? सांप्रत कलियुगाच्या काळात अशी साधना आहे नाम साधना. नाम साधना सर्वाधिकार निश्चितपणापर्यंत जाणारी, सर्वांना करता येणारी, असं त्या नाम साधनेचं वैभव असल्यामुळे हे म्हणा तू नामाचं अनुष्ठान करा. पण हा उपदेश मनाला करत असताना महाराज कसा उपदेश करतात? रूपकात्मक. महाराज म्हणतात, हे अवनीत लावणे हरिनाम रूपी लता आहे, वेली आहे, जी अत्यंत महाग विस्ताराला पावली, जिला फळं फुलं भरपूर आली. हे म्हणा अशा हरिनाम रूपी लतेवर तू बसावं, म्हणजे नामाचं अनुष्ठान करावं. म्हणजे मनाला उपदेश करताय, नाम अनुष्ठानाविषयी उपदेश करताय, पण त्या साधनाला रूपकाने सांगताय. अभंगाच्या पहिल्या
ओल्हावली विस्तार, फळे पुष्पे भार ओल्हावली. महाराज म्हणतात हरिनाम रूपी विली हे लता आहे, अत्यंत भार विस्तार झाला. आता नाम साधनेचाच का विस्तार झाला पुष्कळ, त्याची कारणे नामोपर प्रकरणात आपण नेहमी पाहतो. इतर भगवत प्राप्तीच्या साधनेपेक्षा नाम साधनेचाच का विस्तार झाला पुष्कळ आहे. अगदी थोडक्यात पहिली गोष्ट आहे, नाम साधनेचाच विस्तार होण्याचं कारण पहिली गोष्ट हे साधन वैदिक आहे. ज्ञानेश्वर महाराज काय सांगतात, हे साधन सांगितले कोण? वेदशास्त्र उभारी भाया सदा. वेदाचं तात्पर्य नाम भक्ती. ते वेद अनंत बोलिला अर्थे तुकाची शोधिला विठोबाशी शरण जावी. मूळ ऋग्वेदामध्ये ज्याचा विचार आहे ना, म्हणजे साधना कशी आहे, वैदिक आहे. हे साधन कसं आहे, निश्चित फलापर्यंत जाणार आहे. मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुमंड. वैदिक साधन आहे, निश्चित फलापर्यंत जाणार आहे. बरं सर्वाधिकार सेम आहे. आपण बघा इतिहास काढून बघा, नामभक्ती करण्याविषयी अमुक एखाद्याला नामभक्ती करता येणार नाही असा एकाचा तरी निषेध आहे का? आणि निषेध हा जास्त बलवान असतो निधीपेक्षा. कोणाचाही निषेध नाही म्हणून सकळाशी येथे कलियुगी उद्धार म्हणजे सर्वाधिकार सेव्यता या साधनामध्ये आहे. सर्व साधनापेक्षा कसं आहे, सोपं आहे. तुका म्हणे सोपी आहे सर्व, म्हणजे अनुष्ठानाच्या दृष्टीने कसं आहे, सोपं आहे. पुष्कळ पुष्कळ त्याची कारण ना, कलियुगामध्ये देवाच्या नावाची शक्ती 4 पट अधिक वाढते. नाम घेतल्यावर कलियुगात किती 4 पट. साधू संतांनी अंगीकार केलाय. अन्य साधन निरपेक्ष आहे. दुसरी साधना करण्याची गरज आहे वारकरी जीवनात. दुसऱ्या साधनेची लाकूड तोडायला काय पाहिजे, कुऱ्हाड. दुसरं काय लागलं बस तसंच आहे. पण 3 दगड मांडले म्हणजे चूल मांडली. बाजारात जाऊन मोहरी घेऊन आला, भागतंय का तेवढं? 3 दगड मांडले म्हणजे त्रिभुवन कमी पडेल. साधन सामूहिक लागते. नाम साधन असं आहे, काय नो हे केले एका कीर्तीनं त्याने सर्व काही केले असं त्याचं उत्तर आहे. म्हणून या साधनेचा विस्तार झालाय पुष्कळ. नाम भक्तीचं महात्म्य पुष्कळ आहे थोडक्यामध्ये. असे सर्व कारण असल्यामुळे इतर साधनापेक्षा याचा विस्तार झालाय. हरिनाम वेली पावली विस्तार. बरं एखाद्या झाडाचा खूप विस्तार झाला आणि त्याला फळं फुलत नसेल, काय उपयोग नुसत्या विस्ताराचा? हरिनाम लतेचा नुसता विस्तार झाला नाही. फळी पुष्पी भार ओल्हावली, जिला फळं आणि फुलं भरपूर. फळं फुलं शब्दाचा अर्थ काय, याला शास्त्रामध्ये परम प्रयोजन अवांतर प्रयोजन म्हणतात. नाम साधना केली त्याची जी फलं होते ना, पापाची निवृत्ती, पुण्याची प्राप्ती, देवाशीला करुणा निर्माण होणं, संतांची भेट होणं, भगवत साक्षात्कार, जीवन मुक्तीचं विलक्षण सुख, असे अनेक 13 फळं आणि फुलं आहेत. अशा फळा फुलाने ती बहरून गेली. फळी पुष्पी भार ओल्हावली. म्हणून महाराज इथे त्या मनाला उपदेश करतात, अशी हरिनामरूपी वेदी असल्यामुळे तिला आलेली फळं आणि फुलं आहेत ना, त्याच्यावर बैस आणि त्याचं अनुष्ठान कर म्हणजे सेवन कर. लक्षात घ्या, हरिनाम रूपी लते आलेल्या फळाचं जर सेवन केलं नित्य तृप्ती मिळेल. आपण प्रपंचामध्ये विषय सेवन करतो कशासाठी? आपल्याला काय वाटतं, विषय सेवन केलं की ज्यामध्ये तृप्ती मिळेल. पण आपण बारकाव्याने चिंतन करा, किती विषय सेवन केलं तर तृप्ती नाही. तुम्ही विषय सेवनाचं बघा, एक विषय सतत सेवन करू शकत नाही आपण. बघा आता कीर्तन आपलं चालू आहे, कीर्तनाची वेळ म्हणजे शब्द हा विषय. कीर्तन म्हणजे काय, शब्द. किती वेळ श्रवण करणार तुम्ही? वेळ किती? 7 ते 9, 9:30 झाले, 10:30. महाराज तुम्ही तुमचं कीर्तन, आम्ही चाललो का? एवढं न जाऊ दे, ऐकायचं कंटाळ. कीर्तन झाल्यावर पंक्तीला बसते, खायचं आवडीचा विषय. किती खाणारे खाऊन खाऊन सांगा मला. अगदी पोटाचा नागारा होईपर्यंत पुढे म्हणेल का नाही, पास झाला. एक विषय सतत सेवन करू शकत नाही, याचा भाव आहे. तुम्ही प्रत्येक वेळेस तो लावा म्हणजे एक विषय सतत सेवन करता येईल. बरं एका विषयाने समाधान झालं नाही, विठला विठला एका विषयात समाधान झालं नाही ना, काय करतात? विषयांतर का प्रपंचामध्ये शिकवतात नाही. हे झालं ते करू का, हे करू का, किती विषयांतर का. एक जण होता, म्हणाला असं आहे, त्याच्या मित्रांना म्हणा आले मी घरी एकटा आहे, मला काही करमत नाही. असं चल म्हणते सिनेमा बघायला. गेला सिनेमा बघा.
किती वेळ पाहणार सिनेमा? सिनेमा पाहून कंटाळा, चल माझ्या जाऊ हॉटेलमध्ये जेवण गेला जेवण, पुन्हा तेच खाऊन खाऊन खाणार त्याचा कंटाळा, चल जाऊ बागेत फिरायला जाऊ. शब्द विषयाचा कंटाळा, रस विषयाचा कंटाळा, गंध कितीही विषयांचा. शेवटी घरी आला 5-25 गाद्या टाकल्या त्याच्यावर लोळत बसला. लक्षात म्हणजे जास्त मी पुढे विस्तार करत नाही का फार शृंगार रसाचे वर्णन करू नये, पण कितीही विषयांचा समाधान होत आहे. विषयामध्ये तृप्ती, जो विषय सेवन करावा समाधान तर नाहीच. विषय सेविता कोण तृप्त झाला, विषय सेविता कोण तृप्त झाला. कोण तृप्त झाला, इंधने निमाला. किती इंधन टाकल्यावर अग्नी शांत होईल, किती विषय सेवन केल्यावर तृप्ती नाही. हरिनाम रूपी लतेच्या फळाचं सेवन केलं तर तृप्ती. फळाचं सेवन शब्दाचा अर्थ अनुष्ठान. नाम भक्ती हा विषय अनुष्ठानाचा विषय आहे. नाही तर एखाद्या सांगायचं दुसऱ्याला याला असं या अर्थ नाही. प्रत्यक्ष अनुष्ठान. आजही विज्ञानाच्या प्रगत काळातही या साधनेचं महत्व टिकून आहे. आम्ही सांगतो तुम्ही नाम घ्या याला अर्थ नाहीये बाप दाखवण्याचं श्राद्ध. प्रत्यक्ष अनुष्ठान घडलं पाहिजे. आपण बघा आपल्या वारकरी संप्रदायामध्ये कितीतरी वारकरी दादा सोडत भजन करतात. चांगली गोष्ट, वाईट काय नाही. अडचण काय? अडचण अशी रोज निर्माणे हरिपाठच म्हणत नाही. लक्षात घ्या, हरिपाठ येतो म्हणून पुण्य निर्माण होत नाही, रोज म्हणावं लागतं. एखादा ब्राह्मण आहे, याज्ञिकेचा वेदाचा अभ्यास केलेला आहे, पण रोज संध्याच करीत नाही. संध्या येते म्हणून पुण्य निर्माण होईल का? रोज संध्या करावी लागते. नुसतं हरिपाठ पाठ आहे म्हणून पुण्य होईल म्हणावं लागतं. किती हरिनामाचं महत्व सांगा. प्रत्यक्ष उच्चारण केलं तर पुण्य, प्रत्यक्ष अनुष्ठान करावं लागतं. बरं, वारकरी संप्रदायामध्ये वारकरी बिलकुलच नामाचं अनुष्ठान करत नाही असं माझं बिलकुल म्हणणं नाही. प्रत्येक वारकरी काही ना काही अधिकार देणारे नाम अनुष्ठान करतोच. आपण बघा, तुळशीची माळ जेव्हा घातली जाते, उपदेश केला जातो, पुष्कळ नियम सांगितले जातात. तुळशीची माळ घातल्यावर काय करायचं, एकादशी व्रत वगैरे कर, स्नान कर गंधाला, आणि स्नान झालं रोज एक माळ कमीत कमी रामकृष्ण हरी जप करायचा. साधारण उपदेश सुरुवातीचा. मग तो म्हणतो आता माळ घालताना गुरुनी सांगितले रामकृष्ण हरी जप करायचा, बसतो जप करायचा. म्हणजे माळ घातलेला प्रत्येक जण कमीत कमी रोज एक माळ तर जप करतो का नाही, म्हणजे अनुष्ठान करतो. मग पण अडचण काय? अडचण अशी आहे, एक माळ जप होतोय न होतोय त्याला असं वाटतं एक युग ओलांडून गेलं का काय. तो मनुष्य दुसऱ्याच्या चकाच्या पेट्याला बसू द्या, म्हणतो रात्रांना कळी दिवसांना कळी. पण नामभक्तीमध्ये असं का व्हावं? साधू संतांनी नामभक्तीवर एवढा भर दिला का? त्याचे जे अनेक कारण आहेत ना, त्याची एक बाजू फक्त जाता सांगतो. आपण महाराज मला आजपर्यंतचा इतिहास काढून बघा. नामचिंतन करणारा नामधारक आहे आणि आजपर्यंतच्या इतिहासात कुठे वाया नाही गेला, कुठे आजोबाला गेला, असं कधी घडलं नाही. तुमच्या कानावर येऊ शकत नाही एवढी निश्चित रूप. नाम घेता वाया नाम घेता वाया
माझं कोणी ऐकलं का नाही? असं घडू शकत नाही. का? आपण लक्षात घ्या, या साधनेचं जे वैभव आहे ना, त्या ब्रह्मवेत्याच्या लक्षणात ज्ञानेश्वर महाराजांनी पुष्कळ त्या ठिकाणी वर्णन केलं. आपली अवस्था आपण बघा, आपण परमार्थात येतो. कसे येतो? आपली इंद्रिय जी आहे ना, विषय संघाने बांधलेली असतात. मग अनुताप होतो, मग एखादा मनुष्य परमार्थात येतो. संप्रदायाची जी उदारता आहे, आपली चेत सुदुराचारू भजते मामनन्य भाव साधुरेव समंतव्य सम्यक व्यवस्थित होईसा. आपण जे ब्रह्मवेत्त आहे ना, ज्याची इंद्रिय विषय संघाने कधी वाटलेलीच नाही. ज्ञानेश्वर महाराजांचं नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका का बरं म्हटलंय? मी का सांगतोय लक्षात घ्या. म्हणजे असं निष्कलंक ज्यांचं जीवन आहे, परमार्थामध्ये तो वाया जात नाही. म्हणजे फलाची प्राप्ती निश्चित, म्हणजे निश्चित आहे. संतांनी आपल्याला असं सांगितलं नाही, तुम्ही नामानुष्ठान करा, झालं तर फल होईल, नाही तर होणार नाही. मग त्याच्यापेक्षा न सांगितलेलं बरं ना. संतांचं सांगणं म्हणजे कोण्या मंत्र्याची घोषणा आहे का? अगल बगल उचल निव्वळ पोकळ. संत निश्चयाने सांगा. बघा, तुम्ही वैराग्य मिळायचं आहे, ज्ञानेश्वर महाराजांना विचारा. करुणे रससोय बरवी नाही, विषय रांधले रससोय जेवणारा जाई ठाऊये होय तरी तो ताटाची सांडवणी जाय. विषय रांधली रससोय जेवणार म्हणजे जर समजला तैसी संसाराया समजता जाणे जाई अनित्यता वैराग्य दवनीत. आपण होऊन वैराग्य पाठीमा लागतं. आपली अवस्था, आपण त्या वैराग्याला किती दात होऊन पकडण्याचा प्रयत्न करा. कधी गुंगारा देऊन निघून जातो कळत. आणि ब्रह्मवेत्याला जयाने दिल्या ती उपासी वैराग्य निष्कलंक ज्याचं जीवन आहे. आपण बघा, एखादा बालब्रह्मचारी आणि त्याने एकदम संन्यास घेतला. एखादा बालब्रह्मचारी व्यवस्थित वानप्रस्थ मग संन्यास. दोघांनी संन्यास आहे ना, दोघांच्या संन्यासात सूक्ष्म फरक आहे. ते लहाया भाजणारे लोक असतात बघा, कढईमध्ये ते ज्वारी त्याची कण वाळूमध्ये तापवले, तापतात सगळे ज्वारी बरोबर. पण काही अशा असतात ना, कढईच्या बाहेर उडी वाळून लाह्या फुलतात. बहुसंख्य लाह्या कढईमध्ये फुलतात. तुम्ही दोन्ही लाह्या गोळा करून बघा, फरक आहे. कढईच्या बाहेर जी फुललेली लई असते ना, तिला बारीक काळे डाग नसतात, जे कढईत फुललेल्या लाईला असतात. असं निष्कलंक त्या ब्रह्मवेत्याचं जीवन आहे. त्याच्या हातापायालाच कळतं. लक्षात घ्या. साचची करचरणी होती डोळी जयाची अंगणी विवेक करी राबणी. साचची करचरणी होती डोळे. त्या ब्रह्मवेत्याला महात्म्याला कळतं. काय कळतं? म्हणजे हाताला डोळे येतात, आता डोळे असून दिसत नाही. असं का? त्याला समज हा पैसा आपण येतो, त्याला हातच लावतो. जाऊ नये तिकडे पायच जाते, न ऐकावे ते कानाची बाळी. अरे त्याला कळत, म्हणजे कळणं हा सुद्धा महत्वाचा भाग. आता त्यातही पुन्हा वारतो आहे. कळणं हा प्रकार सांगून इथे जमलेल्या माता माऊलीने, सर्वच माता माऊलींना देवाने वरदान दिलं. काय? की त्या माता माऊलीला तिचा मुलगा कसा आहे, नवरा कसा आहे ते बरोबर कळत. आता बरंही म्हणतात ती गोष्ट संपादनी झाली, कळत असत. एका गावात काही मुलांची भांडणं झाली. त्या मुलाने एवढं मोठं दगड लागलं, टेंबू लागलं, रक्त व्हायला लागलं. तिच्या आईने पाहिलं, काय रे काय असं कोणी मारलं? आमच्या मुलाने गेले. बघा, असं मारलं बरोबर आहे? थोडं मोठं टेंबू आहे, तुझ्या मुलाने एवढं दगड मारलं, नशीब त्याचं थोडक्यात डोळा मार. मग ती समोरची बाई म्हणाली, तुझ्या मुलाचा डोळा गेला का? म्हटले नाही. मग माझ्या मुलाने दगडच नाही मारला. माझा मुलगा दगड मारील, डोळाच बाहेर काढली. हे बरोबर. तसं त्या ब्रह्मवेत्याला कळत असत. जिथे जाऊ नये तिथे डोळे, जे पाहू नये ते पाहू शकत न पाहावे ते देखीची गाडी. त्याला ते बरोबर कळतं. मी का सांगतो लक्षात घ्या. निश्चित रूपात का आहे? नामचिंतन करताना नाम झालं वायाला का जात नाही, अधोगतीला का जात नाही? का निश्चयाने सांगताय? अधोगतीला जाण्याचं कारण आहे पाप. पापाच्या प्रतिबंधामुळे अधःपतन होतं. लक्षात घ्या. आपण दुसऱ्यावर द्वेष करतो, याच्यामुळे असं झालं. ते चूक आहे. आपल्या अधःपतनाला कारण आपलंच पाप आहे. पापाचा प्रतिबंध वरच्या अवस्थेला गेले की खाली घसरून आणतो. आपल्याला वाटतं आपली घसरणूक होऊ नये, नाम भक्तीला कधी सोडायचं नाही. आपलं अधःपतन वर जावं वाटत, ते नामचिंतन केलं म्हणजे आणखी पुढे प्रगती होईल. आणि जर अधःपतन दिसलं, समजावं हा वारकरीच नाही. असं होऊच शकत नाही. वारकरी नामधारकाच्या जीवनात पाप राहू शकत नाही. कीर्तनाचे नटनाचे नासले व्यवसाय, जे नामच नाही पापाचे. पाप नावाची गोष्ट नावशेष वसू न शके पाप.
जाय त्रिभेद कृता ऐसे विठोबाचे नाम धारकाजवळ पाप राहू शकत नाही, एवढं निश्चित आहे. नामाचं उच्चारण केलं परिणाम हरि उच्चारणी अनंत पाप राशी जातील लयासी. त्यामुळे त्याचं अधःपतन होत नाही. वारकऱ्याचं अधःपतन का होत नाही? नामचिंतनामुळे समूळ पापाची निवृत्ती होते. म्हणून बरं आपण जिथे आहे तिथून पुढच्या अवस्थेला जावं, काय केलं पाहिजे? हेच हरिमुखे म्हणा पुण्याची गणना. आता नामभक्तीजन्य जे पुण्य आहे ना, याची शक्ती काय? आता लोक तर पाप पुण्य झाली म्हणत, पण मानत नाही तरी काय? ते म्हणतात दिसतं कुठे? अरे ज्ञानेश्वर महाराज सांगतात पाप पुण्य असे पाशेची असतो परी न देखील प्रत्यक्षाला ते योग्य नाही आहे, कार्यानुमेय आहे. कार्यावरून ओळखायचं आपल्या ठिकाणी पाप आहे की नाही, पुण्य आहे का. मगाशी सांगितल्याप्रमाणे एक माळ जप होत असताना असं वाटत असेल ना, एक युग ओलांडलं का काय समजा व पाप झाला नाही. कीर्तनात येऊन बसून हातून झोप येत असेल समजा व पापी आपण आलो. घरी गेलो आता कीर्तनात झोप येत अंथरून टाकलं आणि आता झोप येत नसेल तर मग निश्चितच पापी आला. आणि पुण्य निर्माण त्यात समाधान होतं. आवड वारीमध्ये आता पायी वारीचा अनुभव बघा किती आहे. समाधान निर्माण होतं, समजा पुण्य निर्माण होतं. आणि हे पुण्य नाम भक्तीजन्य जे पुण्य त्याचं महत्व का आहे, संप्रदायात एवढं महत्व का? नाम भक्तीजन्य पुण्य असं आहे, परमार्थाला लागल्यापासून सत्य शेवटी भगवत दर्शन होण्यापर्यंत ज्या ज्या साधन सामुग्रीची गरज आहे, ज्या ज्या साधन सामुग्रीच्या अभावात परमार्थ पूर्ण होत नाही, त्या सर्वांची जुळवाजुळव करून देण्याचं सामर्थ्य नाम भक्तीजन्य पुण्य होते. अवघ्या दशा येण्याची साधती मुख्य उपासना प्रगटे हृदयीची मूर्ती भावशुद्धीला द्विज आणि फळ हरीची. म्हणून तर परमार्थ करीत असताना आता त्यातही बाजू पुन्हा परमार्थ करीत असताना शब्दाचे दोन अर्थ आहे. एक कृतीचा परमार्थ असतो करण्याचा आणि एक मनाचा समजुतीचा परमार्थ. परमार्थाचे दोन बाजू आहे. हे करायचं आहे शरीराने, पायी वारी काय करायचे शरीराने. आता एवढ्या मूर्ती बसवल्या नवीन, पहिले तर बाजूला होते बाहेर, आता सर्व आहे. या मूर्ती बसवल्या झालं का काम तुमचं? रोज पूजा करावं लागेल. मूर्ती पूजा धर्मपूजा म्हणा कृतीचा परमार्थ. बरं मूर्ती पूजा केली कृतार्थता आहे का? त्याच्या पुढची अवस्था का सांगितली? मूर्ती पूजा तो भाग वेगळा आहे. एकदम निर्गुण निराकार देवाचं ज्ञान होणार नाही, संसारी लोकांना सांगितले. पण त्याच्या पुढे मूर्ती पूजेच्या पुढे कर्मपूजा. आपल्या वाटेला जे कर्म आले इमाने इतबारी ईश्वरातून बुद्धीने करणं, कृतीचा परमार्थ करावा लागतं. आपल्या असं समजू नका परमार्थात फलाची प्राप्ती सर्वांना सारखी आहे. आपल्या वाटेला जे काम होतं ना, तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमाची वीरा पूजा केली होय अपारा तोषा लागी म्हणून ती पूजी घिसलेली आत्मराजे वैराग्य सिद्धी देई पसायतया. जे कोणतं काम मला इथे जमलेल्यांना सगळ्यांनाच वाटलं माझं कीर्तन झालं पाहिजे, कीर्तन तरी होईल का? सात कोणी करायचे, श्रवण कोणी करायचं, सतरंज कोणी घालायचं, मंडप कोणी घालायचं. आपण असं समजू नका तुम्ही खाली बसून ऐकता म्हणजे तुम्हाला कमी फळ, मी उभं राहून कीर्तन करतो म्हणजे मला जास्त. परमार्थात सर्वांना फळ सारखं आहे. फक्त कोणतंही काम असू द्या ईश्वरार्पण बुद्धीने केलं पाहिजे. पण हल्ली अडचण काय म्हणजे का प्रत्येकाला वाटतं स्टेजवरचं काम मला मिळालं, माझा फोटो निघाला पाहिजे, मग अडचण आहे. कर्मपूजा त्याच्या पुढे वर्मपूजा. मंदिरामध्येच देव मूर्तीमध्येच देव आहे असं जो मानतो तो वारकरीच नाही. मग सर्वम खरं ब्रह्म विठ्ठल जरीच तरी बनला. त्यामुळे सर्व जीव परमेश्वराचे अंश आहे. आता सर्व जीव जर देवस्वरूप आहे तो तू कोणाचा द्वेष वर्षण करू नको. द्वेष वर्षण केला तो कोणाचा होईल? देवाचा होईल ना. मग कोणाही जीवाचा दगडावा मत्सर वर्म सर्वेश्वर. ही वर्म पूजा आहे. पूजेचे नुसते प्रकार बघा. पूजा म्हणजे ज्याने देव प्रसन्न होतो. त्याच्या पुढची पूजा आहे मानस पूजा. ती सर्वात श्रेष्ठ. मानस पूजेला काही करावं लागेल. वारकरी जीवनात ते इतकं महत्व आहे, लक्षात घ्या. देवाला बाह्य उपचार काय अर्पण केले ना काही फार महत्व नाही आहे. अवघ्या उपचारा एक मनच. ज्ञानेश्वर महाराजांचं उदाहरण 15व्या अध्यायाचं आरोग्याचं मंगलाचरण बघा. माझे सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज यांची मानस पूजा कशी करतो. आता हे आपुली चौपाळण्या भली वरे बैसव पाऊली. मानस पूजा. मानसोपचार तज्ञ ज्याचं चिंतन करताय. श्रीमंत मनुष्य आहे, देवाची पूजा करायची ठरवली काही अडचण नाही. श्रीमंत आहे
वेदज्ञ ब्राह्मणाला बरोबर घेतलाय, सर्व पूजा साहित्य मंडप लाइटिंग लावले, गावातले सर्व नातेवाईक सर्वांना बोलवलं, यथा सांग पूजा चालू, काही अडचण नाही. महाराज म्हणतात एक गुण आहे, बाकी सर्व आहे. पूजेला बसलेला यजमान त्याचं मन फक्त तेवढं पूजेत नाही, बाकी सगळं आहे. काय उपयोग आहे? पूजा कशी करावी? करावी ती पूजा मनेचे उत्तम, लौकिकाचे काम काय असे. म्हणजे मला सांगायचं काय, पूजेमध्ये कोणती पूजा श्रेष्ठ आहे? मानस पूजा. आपला विषय काय चाललाय? नाम जपाविषयी. जसं मूर्ती पूजेने परमार्थाचा प्रारंभ होतो, तसं वाणीने देवाचा नामाचं उच्चारण करणं आरंभीचा परमार्थ आहे, कृतीचा परमार्थ आहे. त्याच्या पुढे मानस जप केला पाहिजे. नुसतं वैखरी वाणीने जप नाही, ही साधना वाढती आहे. परापश्चिमची मध्यमा आणि वैखरी वाणीच्या द्वारा नाम जप लक्षात घ्या. पुष्कळ त्याचं उदाहरण आहे. कंठी धरला कृष्णमणी, याचा अर्थ काय? नुसतं वैखरी वाणी नाही, त्याच्याही पुढे मानस जप. आता वैखरी वाणीने जपच नाही, उलट वैखरी वाणीला मौनाची मिठी आहे. ज्ञानदेवा मौन आणि जपमाळ अंतरी धरोनी श्रीहरी. बस मानस जप. मानस जपाची योग्यता फार आहे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, पहिले हरिमुखे म्हणा म्हणतात, पुढे करा विठ्ठल स्मरण नामरूपी. नामस्मरण, स्मरण शब्दाचा अर्थ मानस जप. मानस जप जो करायचा ईश्वराचे लवकर प्रसन्न होतो मानस जपाने. वैखरी वाणीने केलेल्या जपापेक्षा 1000 पटीने फळ देतो मानस जप. मानस जप करा. पण मग अडचण काय? पुन्हा अडचण हीच आहे, मानस जप करायला मनाचं साह्य नको का? सगळे मानस जपाची फलश्रुती फार आहे, पण मानस जप करायला ईश्वराचं साह्य मिळायला पाहिजे. मग महाराज काय म्हणतात? जाऊ द्या, ईश्वराची प्रसन्नता नंतर. ज्या मानस जपाने ईश्वर प्रसन्न करायचा ना, महाराज म्हणतात ईश्वराची प्रसन्नता नंतर पाहू. अगोदर साधकांनी वारकऱ्यांनी मनाची प्रसन्नता केली पाहिजे, त्याचं अनुष्ठान केलं पाहिजे ना. मन करा रे प्रसन्न, मन करा रे प्रसन्न. सर्व सिद्धीचे कारण, सर्व कार्य सिद्धी मनावर अवलंबून आहे. आरंभी सांगितलं ना, हे साधारण कारण आहे मन. प्रत्येक ज्ञान संपन्न त्याची अपेक्षा आहे साधारण. सर्व सिद्धीचे कारण यादी दिली. मोक्ष अथवा बंधन, सुख समाधान, इच्छा. ते मोक्षाला कारण कोण आहे? मन आहे. आपण जे बंधनाला पाहू याला कारण कोण आहे? मनच आहे. मनामुळेच बंध आहे. मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयोः. तुका म्हणे मन उतरे भवसिंधू, मन करे बंधू. 84 बंध मोक्षाला कारण आहे मन. मोक्ष अथवा बंधन. सुख, सुखाला कारण काय? मनच. आपल्याला अज्ञानामुळे वाटतं सुखाला कारण आहे विषय, आणि विषयामुळे सुख मिळतं. सुख हे लक्षात घ्या, विषय कुठे आहे? जड आहे, बाहेर आहे. अंतःकरणाचा धर्म आहे सुख. विषय कुठे आहे? शरीराच्या बाहेर. काय होतं? मनामध्ये इच्छा होते अमुक एखादा विषय मिळावा म्हणून. एखादा विषय मिळावा अशी इच्छा झाली की मन चंचल होत. इच्छित विषय मिळाला की मन स्थिर होत. आणि विषयाची प्राप्ती, मनाची स्थिरता झाली की मन स्थिर झाले की त्याच्यात आत्मानंदाचं भान होतं. विषयाची प्राप्ती, मनाची स्थिरता, आत्मानंदाचं भान एकाच क्षणात झाल्यामुळे माणसाच्या लक्षात येत नाही, विवेक होत नाही. त्याला वाटतं विषयामुळे मला सुख आहे. विषयाने कसं सुख आहे?
ते तर अनेक शरीराच्या बाहेर आहे. सुख अंतःकरणाचा धर्म आहे. सुख होण्याचं कारण मनाची स्थिरता. मन हे निश्चळ झाले की ठाई तया उणे काय निज सुखा. विषयात सुख नाही. तुम्ही बघा ना, सर्व पंचविषय हात जोडून उभे आहे. बरोबर, पण झोप आली, इच्छा करण्याकडे झोपेची. सर्व विषयाचा त्याग करून झोप घेतो म्हणतो का? विषय प्राप्तीची इच्छा आहे का सुखाची इच्छा आहे? मग विषयात सुख आहे का झोपेत का बरं सुख आहे? याचा अर्थ काय? सुख मिळतं कुठे? विषयामध्ये नाही, मनाच्या स्थिरतेमध्ये सुख. समाधान. समाधान कशामध्ये? सत्वगुण ज्यावेळी वाढतो ना अंतःकरणात, त्यावेळी समाधान. आणि रजोगुण वाढला, इच्छा हे करायचं ते करायचं ते मिळत धावतो, सतत 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 धावत राहतो. हे सर्व मनावर अवलंबून असल्यामुळे, मन साधारण कारण असल्यामुळे मनाला उपदेश करताय. हरिनाम रूपी लतेवर म्हणजे नामाचं अनुष्ठान करण्याकरता हे मना त्याला पक्षीराज संबोधून हरिनाम रूपी लतेवर वैस नामाचं अनुष्ठान कर. महाराज उपदेश करताय अभंगाच्या दुसऱ्या. तेथे माझ्या मना साधावया का तृप्ती. तेथे म्हणजे कुठे? तेथे म्हणजे हरिनाम रूपी लतेवर हे माझ्या मना. पक्षीराज मनाला काय म्हटलंय? माझं. आपण लक्षात घ्या, माझं कोणाला म्हणावं याचे काही व्यवच्छेद आहे? कोणालाही माझं म्हणू नये, पुष्कळ आहे. एकच व्यवच्छेदन सांगतो. कोणाला माझं म्हणावं? जे आपलं ऐकतं त्याला माझं म्हणावं. जे आपलं ऐकत नसेल त्याला माझं म्हणण्यात काय अर्थ? नियम मनाला लावा. मन आपलं ऐकतं का? इतर लोक ऐकतील, मन ऐकेलच सांगता येत नाही. त्याच आपल्याला ऐकावं लागतं. मग त्याला माझं का म्हणतो? आपलं ऐकतं त्याला माझं म्हणावं ना. त्याला का माझं म्हणतो? माझं माझं करून त्याला ऐकायला लावायचं. म्हणण्याचं तात्पर्य ते माझ्या मना का म्हटलं? आता तुम्ही बघा, आता एवढं काम मी कीर्तन सेवेला येतच नाही. आता ते ब्रह्मानंद महाराजांची आज्ञा म्हणून आलो. का येत नाही? जाणंही सोडून दिलं मी, कारण मला कीर्तन झालं की परत जावं लागतं. मी कीर्तन झाल्यावर कुठे मुक्काम करीत नाही. काही कारण असतील. माझे मुख्य काम तर सेवेच आहे. पूजा करणं. कुठे मुक्काम करीत नाही. मग आता समजा कीर्तनाला कुठे लांब गेलो, रात्री समजा आता इथून निघालो रात्री, आणि घरी जाताना रस्त्यातच कुठे अडचण आली, रात्रीचा वेळ आहे आणि आता थांबावंच लागते, अडचण आली, मुक्काम कुठे मुक्काम करावा? मुक्कामाचे काही नियमच नाही. कुठे मुक्काम? पहिला नियम साधा, निदान ज्याच्या अंगणात तुळशी वृंदावन असेल त्याच्याकडे मुक्काम करावा. भरल्या सारख्याकडे कसं? म्हणजे वारकऱ्याकडे मुक्काम करावा, पहिला नियम. आता रात्रीची वेळ, गाव अनोळखी, वारकरी शोधून सापडत नाही, वारकऱ्याकडे राहावा हा एक नियम आहे. आता वारकरी सापडत, मग वारकरी नसला तरी समजा राहावं लागलं, राहतो. पण मग मी काय करतो? सकाळी उठून जेव्हा बाहेर पडतो ना, त्याला वारकरी करतो, मग बाहेर पडतो. म्हणजे काय? वारकऱ्याकडे राहावं, नाहीतर वारकरी करून बाहेर पडावं. तसंच आहे. मन आपलं ऐकत असेल त्याला माझं म्हणावं, ऐकत नसेल माझं माझं करून ऐकायला लावावं. तेथे माझ्या मना काय हो? पक्षीराज हो, हरिनाम त्याच्यावर बैस. आणि बैस म्हणजे नुसता बसू नको. मनाला कुठेतरी वेध पाहिजे, गुंतवलं पाहिजे. मन कुठेही गुंतवा तुम्ही. तुम्ही प्रपंच करा, नाम काहीतरी वेध पाहिजे. रिकाम मन म्हणजे शैतानाचं घर आहे. तुम्ही बघा, गावामध्ये उचापती करणारे जेवढे श्रीपती असतात तेवढे बहुतेक रिकाम तिकडेच असतात. म्हणूनच उचापती करतात. ज्याला काही वेध आहे तो उचापती करी. नामचिंतन करणार. पक्षीराज होऊन काय तर नुसतं बसू नको, नामाचं अनुष्ठान. बरं ठीक आहे, नामाचं अनुष्ठान करतो. फायदा? फायदेशिवाय कोण पुढे?
फायदा सांग. नामचिंतन केल्यावर काय होईल? साधावया काज तृप्तीची नामचिंतन केलं नित्य तृप्ती तुला मिळेल. उत्तम कृत्यम प्रापणीयम प्राप्यम कृतकृत्य झालो इच्छा केली ती ज्ञानदेवा रम्य रमणी समाधान हरीचे नामाचं अनुष्ठान केलं रम्य समाधान तृप्ती मिळेल. पुन्हा कशावरून? आम्ही नामजप केला नामचिंतन केलं रम्य समाधान मिळेल. नाम अनुष्ठान केलं तृप्ती मिळते. नामाचा तृप्तीचा संबंध काय? संबंध सांगताय तिसऱ्या चरणात. मुळीची या बीजे दाखवली घोरी. मुळीची या दाखविली गोडी लाहो करी जोडी. दोन पाठ हे लव करते लाहो करी. मुळीची या बीजे नाम अनुष्ठान केल्यावर तृप्ती मिळते कशावरून? त्याचं तत्व सांगतात. मुळीची या बीजे दाखविली गोडी. एखादा फळ रसभरित आहे गोड आहे मधुर आहे का? त्याला कारण त्याचं बीज. तसं बीज आहे. बीज जर शुद्ध सकस असेल त्याला फळ कसं येईल की मधुर. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. शुद्ध बीजाचं फार महत्व. वारकरी संप्रदाय शुद्धतेचा भोगताय लक्षात घ्या. आपण रोज सांगतो वारकरी व्हा वगैरे त्याची दुसरी बाजू सांगतो. लोकांना फार आग्रही करू नये माळ घालायला. कारण आपण सांगितलं म्हणतो घालीलच असं असं कर गावात तू माळ घालू नको कारण तू ऐकणार नाही. माळ घालू नको. एक काम कर गावात जेवढे वारकरी ना त्यांना ताप तरी तेवढं देऊ नको. ते आहे शुद्ध बीज. त्याचा तो ताप दिला त्याचा नाश झाला तर त्याचं रक्षण झालं तर उद्या वटवृक्ष होईल. या दृष्टीने शुद्ध बीजाचं संरक्षण संप्रदाय शुद्धतेचा भोगताय. वारकरी जीवनामध्ये शुद्धता आणि कशी आपल्या शरीरा वाणी करून शरीरा कोणतीही सेवा तुका म्हणी नको वरपंग देवा घेई माझी सेवा. शुद्धतेचं महत्व मी का सांगतो? पुष्कळ आहे. विज्ञानाच्या प्रगत काळात ती शुद्धता पाळली जाते. आता वेळ माझी संपली मी सांगत नाही. फक्त जसं बीज शुद्ध असेल तसं फळ आहे. तसंच आहे हरिनाम रूपी लतेवर लतेला आल्यावर फळ सेवन केले की तृप्ती मिळते समाधान मिळतं का? कारण ते फळ तसं आहे त्याचं बीज तसं आहे. हरिनाम रूपी लतेचं मूळ बीज कोण आहे? पांडुरंग परमात्मा. तो कसा आहे? पुष्कळ आहे ना. आनंदाद्वय नित्य निरामय सर्व सुखाचे आगर. तो परमात्मा कसा आहे? सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म असा तो परमात्मा आहे. मग त्याची सर्व गोडी असा जो आनंद स्वरूप परमात्मा त्याची गोडी या हरिनाम रूपीला त्याच्या फळात आल्यामुळे ते फळ सेवन केले की तृप्ती मिळते. मुळीची या बीजी दाखविली गोडी. एवढं रसभरीत फळ आहे हरिनाम रूपीला त्याला. मग एवढं मधुर फळ आहे तृप्ती देणारं फळ आहे. काय कर लाहो करी जोडी झाली याची. एवढं रसभरीत फळ समोर आहे. फळ सेवन करायची म्हणजे नाव चिंतन करायची. लाहो कर त्वरा कर घाई कर. माणसाने परमात्माला लागायची वारी करायची वारकरी व्हायची घाई केली पाहिजे. लक्षात घ्या. संत समागमी धरावी आवडी करावी तातडी. आणि दुसरी बाजू आहे परमात्माला लागलो साधन अनुष्ठान करायचं फळाच्या दृष्टीने घाई नाही करायची. घाई चालतही नाही. तुका म्हणी नाही चालत ताते. कुठे घाई करावी कुठे चालत नाही. एक ग्रस्त पुण्याहून रोज मुंबईला सर्व्हिसला जायची. डेक्कन 3 गाडी पकडायची. संध्याकाळी 3 गाडी पकडायची. सकाळी 6 एक दिवस झाला उशीर गाडी मिळते का नाही. धावत 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 गेली प्लॅटफॉर्मवर धाव कसं तरी शेवटच्या डब्यात जाऊन लटकले. आणि त्या गाडीत जागा आहे मधून शेवटच्या डब्यापासून पुढे धावत होतो. एकाने अडवलं. कशाला पळता? अरे तुला कल्पना नाही मला उशीर झालाय लवकर कामावर नाही. गाडी 10:30 मुंबईत जाणार
धावायचंय. कधी गाडी पकडायला धावायची. गाडी पकडल्यावर कसं धावायचं? कुठे घाई करावी? नामचिंतन करायला घाई त्वरा. नाम भक्ती करायची ना. कल करेसो आज करेसो. चांगल्या कार्याला उद्या म्हणून लक्षात. तुम्ही बघा व्यापारी लोकांकडे जाऊन बोर्डच असतो आज रोख, उद्या गेलं तर देतो उद्या. अरे आपला नातू गेला तरी त्याचा पंटू असला तरी पाठीकडे बोट कायमच आहे. उद्या म्हणजे या जन्मात नाही. राजा दशरथाचं उदाहरण चिंतनीय आहे. एक केस कानाजवळचा पांढरा झाला. कानाजवळचा का हळूच कारण सांगत होता, राजा आपलं वय झालंय, आपण निवृत्त झालं पाहिजे. एवढा मनात विचार आहे. निवृत्तीचा विचार राजा दशरथाच्या मनात आला. लक्षात घ्या, आता जे राजा दशरथाचे अनुयायी आहेत ना आताचे, तुम्ही त्यांचं चिंतन करा. त्याचा एक केस पांढरा नाही झाला, त्याचे सगळे केस पांढरे नाही. अरे त्याच्या रामाचे सगळे केस पांढरे झाले, पण हा दशरथ अजून गादी सोडायलाच तयार. अशी आसक्ती आहे लक्षात. सर्व मंत्रिमंडळ सर्वांचा निर्णय केला, ठरलं. मग वशिष्ठांकडे असं आहे मला वाटतं चांगली गोष्ट. मग मुहूर्त काढून दे. अरे रामाला बसवशील गादीवर, त्याच्यासारखं पवित्र मुहूर्त जगात नाहीच. कधी बसू शकतो? ठीक आहे म्हणे उद्या बसू. आता ते दृष्टी ऋषी होते, म्हणाले कधी बसवलं तर आता बसू म्हणून निघायला पाहिजे होतं. तुला उद्या सुचलं, रात्रीतून सर्व सूत्र हल्ली मंत्र हल्ली केली, सर्व रामायण आपल्याला माहित आहे. उद्या शब्दाचा अर्थ, उद्या गादीवर बसले का प्रभू? 14 वर्ष वनवास. तेही कोणाच्या दृष्टीने? रामचंद्र प्रभूंच्या. लोकांच्या दृष्टीने. ज्याने उद्या शब्द वापरला राजा दशरथ, त्याच्या आयुष्याचं चिंतन करा. उद्या म्हणजे ह्या जन्मात नाही. म्हणून परमार्थ नाम भक्ती वारी करायची, त्याला उद्या कधी म्हणू. आणि उद्या कशाला म्हणायचं तेही सांगून ठेवतो. एखादा कोणी आला काही चुकीचं काम करायला सांगत असेल, त्यामध्ये एका उद्या म्हणजे ह्या जन्मात ते आपल्याकडून होणार नाही. परमार्थ नाम भक्ती करायची ना, लाहो कर त्वरा. का त्वरा करायची? काय घाई एवढी? लक्षात घ्या, नाम भक्ती घडते कुठे? केवळ मनुष्य द्या. 84 लक्ष योनीमध्ये बाकी कोणी हे करू शकते का? बाकीचे जीव एकी देही घडे देवाचे भजन. मनुष्य देहातच त्याच्या काळाची मर्यादा आहे. काळ काम वेळ सूत्र आहे का? अल्पायुष्य मानव देह शतगण येते. अर्धरात्र मध्ये बालत्व पीडा. काय भजन असे बोलले? एकच चिंतन कर. आपण कुठे कुठपर्यंत जायचंय? परमार्थात साधन अनुष्ठानाची गती पाहिजे. आता या एवढे गावात यायचे, त्र्यंबकून निघायचे, किती किलोमीटर आहे, कधी निघायला पाहिजे, किती वाजले तर किती स्पीडने गाडी चालू होती, तर वेळ वेळेला गणित नाही मानलं तर होईल काय? साधन अनुष्ठानाची सुद्धा तसंच आहे. गती आवश्यक आहे. आणि दुसरी गोष्ट अशी, गती का? हे मनुष्य देहातच नामचिंतन होत आहे. आणि मनुष्य देहातला काळ आपल्या हातात नाही. आणि मनुष्य शरीरातला जर काळ निघून गेला ना, या रसभरीत फलाला हे मना तू सदाचा अंतरशील. महाराज सांगता अभंगाचे शेवटचे. तुका म्हणे मना क्षण क्षणात काळ. तुका म्हणे क्षण क्षणाचा तो काळ.
अंतरील. मनुष्य शरीराचा काळ आपल्या हातात नाही, तो निघून जातोय. त्या काळाचंही चिंतन बघा. अगदी थोडक्यात स्थूल मानाने काळाचे 3 प्रकार: वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ. परमार्थ करायचा वारकऱ्याने नेहमी वर्तमानात जगलं पाहिजे. भूत भविष्याचा वारकऱ्याने फार विचार करू नये. भूतकाळ जो होऊन गेलेला काळ आहे त्याचा आता चिंतन करण्यात काय फायदा आहे. भविष्यकाळ जो अजून आलाच नाही त्याचा आता चिंतन करण्यात काय फायदा, उलट नुकसान आहे. काय नुकसान आहे? वर्तमान काळ भगवत चिंतन नामचिंतन करण्याचा काळ भूत भविष्याच्या चिंतनात व्यर्थ निघून जातो. म्हणून भूत भविष्याचं चिंतन न करता वर्तमानात जगावं. बरं, वर्तमान काळ केवढा याचं चिंतन करा. वर्तमान शब्द उच्चारण केला ना त्याच्यातला तो म्हणेस्तोवर व भूतकाळात, म्हणजे एवढा क्षणिक वर्तमान काळ. याचा अर्थ काय? प्रत्येक क्षण आणि क्षण नामचिंतनात गेला पाहिजे. नाठवणी देह पायांचे चिंतन. एक शब्द अवसान तो क्षण नाही, जो वदे अत्युत सर्व काळ पुष्कळ प्रमाण आहे. अखंड आपण जर नामचिंतन केलं पाहिजे. आणि जर मनुष्य शरीरात येऊन केलं नाही तो अपराध आहे, आपला पुरुष अपराध. आणि जर केलं नाही, तुका म्हणे क्षण क्षणा जातो काळ, मनुष्य शरीरातील काळ निघून जाईल. आणि जर काळ निघून गेला ना मला, एवढं रसभरीत फळ देणारं, समाधान देणारं एवढं नाम भक्तीचं फळ समोर असताना आणि जर तू नामचिंतन केलं नाही, गोडी ते रसाळ अंतरील. ह्या नामभक्तीच्या रसभरीत फलाला हे म्हणा तू सदाचा अंतरशील. असं होऊ नये म्हणून तुला विनवायचंय, तुला उपदेश करायचा आहे. तेथे माझ्या मना होई पक्षीराज, साधावया काज तृप्तीची निवृत्ती ज्ञानदेव सोपान साधावया काज तृप्तीची यथामती दिलेल्या वेळेत या अभंगावर काही चिंतन करण्याचा प्रयत्न केला. जे बरोबर आहे, शास्त्र संवादी आहे. श्रीमद निवृत्तीनाथांच्या कृपाशीर्वादाने, सद्गुरू साखरे महाराजांच्या आशीर्वादाने आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. यात जे बरोबर आहे ते संतांचं आहे, त्यांचं आहे. चुकीचं आहे माझ्या बुद्धीचे दोष आहे. हे हिताचे शब्द लक्षात घ्या. याच्यात करमणूक होणार नाही. करमणुकी करता कीर्तन नसतं, पण हे पण लक्षात ठेवा. एवढं सायास आपण करून करतो कशासाठी? करमणुकीला. घरी तर किती साधन आहेत ना, ते सोडून इथे आले, एवढे कष्ट केले, पैसे घालवले कशाला? आणि पदरात काय वाटत? करमणूक. उद्धारासाठी, मनोरंजनासाठी कीर्तन नाही, भवभंजनासाठी आहे. त्यामुळे हे उद्धाराचे शब्द आहे. चुकीचं असेल तर माझ्या बुद्धीचे वाणीचे दोष आहे, ते तुम्ही मला परत करा. कारण तुमच्या जवळ राहून तुम्हाला उपयोग होणार नाही. मला परत दिले, झालेली चूक दुरुस्त करण्याचा यामध्ये प्रयत्न करीन. आपलं भाग्य आहे, खरंच आहे. दीर्घकाळ एवढा अखंड या सप्ताहाचा अनुष्ठान करता 48 वर्ष म्हणजे सोपं नाही आहे. त्या निमित्ताने आपण उत्सव करता, चांगली गोष्ट आहे. पण मग दरवर्षी लांबून महाराज बोलवत नाही, ते पण चांगलं आहे. खरंच चांगलं आहे. लांबून बोलू पण नाही, या मताचं मी आहे. म्हणजे आता हा जिल्हा काय, सातारा जिल्ह्यात मोठ्या त्र्यंबक, नाशिक जिल्ह्यातल्या महाराज इथे आणि इथला नाशिक जिल्हा, काय फायदा? नुकसानच. दोन्ही गावाचं जास्त पैसे द्यावं लागतात. आपापल्या जिल्ह्यात आपापल्या जिल्ह्यात असं काय म्हणजे कमी खर्चात झालं ना, सत्य टिकून राहतं. मला सांगायचं काय, शक्ती वर्गणी गोळा करणं सोपं नाही. लक्षात घ्याने सातत्याने चालवणं. 48 वर्ष अभिनंदनाची गोष्ट. असंच चालत राहू.
वारकरी संप्रदायाचे संतांचे विचार समाजापर्यंत पोहोचावे हा खरा मुख्य हेतू आहे. बाकी काय नाही. दीर्घकाळ असा अखंड ग्राम सप्ताह सर्व सद्गुरू मित्रांच्या चरणी प्रार्थना करतो. परमहंस परिव्राजकाचार्य ब्रह्मानंद महाराजांनी आज्ञा केली म्हणून त्यांनी सप्ताह केला त्र्यंबकला. आणि तेव्हा मला ते हे होते अक्षय माझं नाव होतं काय ऋषिकेश काय तर फोन केला ते बाबा स्वतः बोलले. मला वाटलं बाबाचा स्वतः म्हटलं ठीक आहे येतो. माझे एकदा शब्द दिला. परत पालख्याचं काही काम करायचं लांब जरी असं येतो म्हटलं येतो आलो. काही वेळेवर सेवा करण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी समर्पित करतो. जो कोणी वारकरी नसेल अजून त्याने गळ्यात मला झालं 48 वर्ष झाले लक्षात घ्या. सांगायला पाणी यायला नाही पाहिजे पण नसेल. कारण मनुष्य देहाची प्राप्ती दुर्लभ. भारतामध्ये मिळणं त्याच्यापेक्षा दुर्लभ. महाराष्ट्रात मिळणं मग संत भूमी आहे. आणि इथपर्यंत येऊन जर आपण अजून वारकरी झालो नसेल आपलं भाग्य कळत आपण भाग्यवान आहोत का नाही. पण तेवढ्यावर भागतं तेवढ्यावर उद्धार होईल. आता इथे जमलेले पैकी भारताचे पंतप्रधान व्हायचं ठरवतं आपण होऊ शकत नाही का. नाही होऊ शकत. होऊ शकतो ना. भारताचा पंतप्रधान व्हायला पहिल्यांदा काय लागतं तो भारतीय पाहिजे. आपण आहे की नाही भारतीय. मग नुसतं भारतीय झालं म्हणजे पंतप्रधान होईल. पुढे प्रयत्न करा. तसंच आहे ना. नुसतं इथे जन्माला आले मनुष्य म्हणजे उद्धार होईल. पुढे काही प्रयत्न केला तर मग तो प्रयत्नातला स्वातंत्र्याचा सदुपयोगातला भाग आहे. होय होय वारकरी वारकरी हो. आणि जर झाला नाही आणि तुझ्यासारख्या पांढऱ्या पायाचा करंटा दुसरा कोणी राहणार नाही. लक्षात घे. एवढं भाग्य तुला एवढं असून गळ्यात माळ पडली नसेल का स्पष्ट सांगावं लागतंय प्रवृत्त व्हावं. गळ्यात तुळशी माळा धारण करावी. एकादशी व्रत करावं. जगद्गुरु श्री तुकाराम कोणाला उपदेश करतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी नजराला पाठवलं होतं. किती ₹1.25. अरे महाराजांचा नजराने जहागिरी परत करणारे कोण आणि उपदेश काय केला. कंठी मिरवा तुळशी व्रत करा म्हणवा हरीचे दास. मग आपण वारकरी होऊन जीवन व्यतीत निदान देवाची प्राप्ती जेव्हा होईल तेव्हा होईल. निदान वारकरी झालं तर निदान माणसाने माणसावर वागावं कसं काय खावं काय प्यावं हे संस्कार लागते ना. याच्यामुळे काय होईल आपले गाव सुधारेल. पहिले तर कुटुंब सुधारेल. गाव सुधारेल. तालुका जिल्हा गाव सर्वेपी सुखेल असतात. ही जी मागणी नक्कीच परिपूर्ण होईल. याच्याकरता आपल्या घरापासून आरंभ केला पाहिजे. संत जन्माला यावे शिवाजी महाराज जन्माला यावे पण कोणी दुसऱ्याच्या घरात असं चालत नाही. वारकरी आपल्या घरात जन्माला आला पाहिजे. आपल्या मुलांना ते लहानपणापासून संस्कार करणं लक्षात घ्या फार महत्वाचं आहे. हे किती विज्ञानाने प्रगती करू द्या सगळा चंद्रवाद माजलाय सगळी. निरपेक्ष वारकरी जीवन काय असतं हे जर आपल्या लक्षात घ्यायचं असेल तर त्यांच्या पाठीमागे आपण चाललं पाहिजे. पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग. याकरता आपण वारकरी व्हावं. आपल्याला ती सद्बुद्धी झाली नसेल त्यांना प्राप्त हो. झालेली सेवा श्रीमंत युक्तराजांच्या चरणी माऊलीरायांच्या चरणी सर्व देवतांच्या चरणी समर्पित सेवेला पूर्ण विराम. आरती कोण आहे का. आरती कोण आहे.